नमस्कार मित्रांनो, मी सध्या ज्या रस्त्यावर उभा आहे त्या रस्त्याच्या सर्व्हिस रोड अभावी एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। या घटनेला जरी 6-7 महिने उलटले असले तरी देखील त्या कुटुंबावरती अजूनही दुःखाचा डोंगर आहे। दिनांक 10 डिसेंबर 2024 दुपारची वेळ होती। धाराशिव शहराच्या बाहेरच्या पोद्दार इंग्लिश शाळा सुटल्यानंतर अर्णव आपल्या मित्रांसोबत सायकलवरून घराकडे निघाला होता। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर शहराबाहेरून बायपास आहे आणि याच बायपास समोर पोद्दार इंग्लिश स्कूल आहे। मात्र येथे सर्व्हिस रोड नाही, अंडरपास नाही आणि त्यामुळेच अर्णवला मजबुरीने हायवेवरून विरुद्ध दिशेने प्रवास करावा लागला। याच वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्याला आणि क्षणात मोठा अपघात झाला। निरागस अर्णव प्रशासनाच्या हलगर्जीपणाला बळी पडला आणि या जगाला निरोप देऊन गेला। लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे झालेल्या या घटनेनं संपूर्ण शहर हादरलं। संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडलं। सर्व्हिस रोड आणि अंडरपासची मागणी जोरदारपणे केली। सोशल मीडियावरही हा मुद्दा गाजू लागला आणि रस्ता नाही म्हणून तर ऍक्सिडेंट झाला नाही तर रस्ता असला तर ऍक्सिडेंट कशाला होत होते। फौजदारी स्कूलमध्ये शाळातला पोरगा होतं ती सायकलवर तिकडून चालवलं होतं, रेकॉर्डिंग केलं, कुठून वरून चाललो होतं खालून चाललो होतं म्हणजे वरच्या रोडने? हां हां, बॉर्डरवरून चाललो होतो का? हां, बॉर्डरवरून चालला होतं ती, तिला मुलगा उडवलं। अखेर प्रचंड दबावाखाली 4 महिन्यांनी या भागातील सर्व्हिस रोडच्या कामाला सुरुवात झाली। आज तो सर्व्हिस रोड पूर्णत्वास पोहोचला आहे। तसंच नागरिकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अंडरपासच्या कामालाही कालपासून सुरुवात झाली आहे। उशिरा का होईना पण या कामांमुळे भविष्यातील शेकडो अर्णवचे प्राण वाचतील आणि हीच त्याची मुकल्याला खरी श्रद्धांजली ठरेल। नंतर नागरिकांनी अनेक आंदोलन केले। स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनावरती दबाव आणला की या ठिकाणी अंडरपास किंवा सर्व्हिस रोड झालाच पाहिजे। तर मागील काही महिन्यांपासून या ठिकाणच्या सर्व्हिस रोडचं काम हे युद्धपातळीवरती सुरू आहे। तुम्ही ह्या साईडला बघू शकता की इथं आणि पलीकडच्या साईडला ज्या ठिकाणी अपघात झाला होता, ज्या ठिकाणी शाळा आहे त्या ठिकाणी सर्व्हिस रोडचं काम हे जवळपास संपत आलेलं आहे। आणि जी मुख्य मागणी होती नागरिकांची की डी-मार्ट समोर आणि त्या शाळेसमोर एक अंडरपास असला पाहिजे। मुळात हा रस्ता जो गेलेला आहे शुभमंगल कार्यालयाकडून सांजा रोडकडे, तिथं भौगोलिक रचना अशी आहे की तिथं नैसर्गिक पद्धतीने सुद्धा रस्त्याचं काम ज्यावेळेस सुरू होतं त्याच वेळेस उड्डाणपूल किंवा अंडरपास बांधला जाऊ शकला असता, परंतु त्यावेळेस प्रशासनाने हलगर्जीपणा केल्यामुळे तो अंडरपास किंवा उड्डाणपूल तिथं बांधला गेला नाही। त्या उड्डाणपुलाचं किंवा अंडरपासचं काम चालू झालेलं आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय की या ठिकाणी अंडरपासचं काम सुरू झालेलं आहे। अंडरपासचं काम हे येणाऱ्या काही महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे आणि अंडरपासचं काम पूर्ण झाल्यानंतर डी-मार्टकडून किंवा शाळेकडून येणारी वाहतूक ही सहजरित्या अंडरपास खालून पलीकडच्या रस्त्याला डायव्हर्ट होऊ शकते। त्यामुळे अपघाताचं प्रमाण हे 0% वरती येणार आहे। अंडरपाससाठी व सर्व्हिस रोडसाठी सर्वच जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी, खासदार असतील, आमदार असतील, तसेच स्थानिक नगरसेवक असतील यांनी पाठपुरावा केला होता। अखेर प्रशासनाने या रस्त्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे, अंडरपासच्या कामाला सुरुवात केलेली आहे। येत्या काही महिन्यामध्ये हा अंडरपास पूर्ण होईल।